प्रेमानं बोला धन्यरंकारजी। खरोखरच आपण मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर जन्माचं मूळ पाहायला गेलं तर दुःखासाठी जन्म हा भेटलेला आहे। पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेही येऊन हानी केली। जर माणसाच्या जन्माविषयी एवढं सगळं काही ग्रंथांमध्ये सांगितलं आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद असतील, या सर्व ग्रंथांमध्ये मनुष्य जन्माविषयी मनुष्य जन्माची महती सांगत असताना प्रत्येक साधू संतांनी सांगितलंय की जर जीवनामधलं दुःख नाहीसं करायचं असेल तर गरज आहे ब्रह्मज्ञानाची। तर मग आज आपण विचार केला गेला तर आपल्या हे लक्षात येईल की आज कोणता माणूस दुःखी आहे। जर जीवनामधलं दुःख नाहीसं करायचं असेल तर गरज आहे की साधू संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने जाण्याची। आणि फक्त सुख समाधान हे फक्त साधू संतांना सापडलं। सुखाचे आणि समाधानाचे वाटेकरी फक्त साधू संतच झाले, कारण त्यांनी अविनाशी अशा परमात्म्याला जाणलं। का माणूस दुःखी आहे कधी आपण विचार केलाय का? कारण माणसाचं मन जे आहे हे परिवर्तनशील वस्तूशी जोडलं गेलं आहे। मन त्याच्यामध्ये बदल झाला की माणूस देखील दुःखी होतोय। पण कोणाचं मन पैशामध्ये गुंततंय, पैसे आले तर आनंदी होतंय, पैसे गेले तर दुःखी होतंय। धन दौलत सत्ता संपत्ती संतती ही काही फार काळाची शाश्वत गोष्ट नाही, ते काही दिवसापुरतं आहे। आज असेल उद्या असेल का नाही याची काय गॅरंटी। म्हणून याचा सर्व अहंकार सोडून येऊन जो साधू संतांनी मार्ग सांगितलेला आहे, ज्या दिशेने साधू संतांनी जाण्यासाठी प्रत्येक मनुष्याला मार्गदर्शन केलंय, कारण सुख हे त्यांनाच सापडलं आणि सुखी हे फक्त साधू संतच होते। या धर्तीवरती एक चांगल्या प्रकारचं जीवन जगता येतं हे प्रत्येक साधू संतांनी सांगितलं, पण गरज आहे ब्रह्मज्ञानाची। ब्रह्मज्ञान काय करतं तर माणसाच्या मनामध्ये जे भ्रम आहेत ते भ्रम नष्ट करतं आणि मग प्रत्येक माणूस सुखी आणि समाधानी होतो। दुःख कोणी सांगत नाही हे मोठं दुःख, सुखी मात्र कोणीच नाही हे मात्र पक्क। आपण पाहतो की समाजामध्ये आणि दुःखी असण्याचे प्रकार हे देखील भरपूर आहेत। कोई तन से दुखी, कोई मन से दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी का दास। जर या धर्तीवरती जर कोण सुखी असेल तर तो फक्त आणि फक्त हरीचा दास आहे, म्हणजे ज्याला देवाची ओळख आहे, ज्यांना परमेश्वराची ओळख आहे। यांच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूचं आगमन झालं, त्यांचं जीवन धन्य झालं। म्हणून जर जीवनामधलं जर दुःख नाहीसं करायचं असेल तर हे करणं गरजेचं आहे की जो साधू संतांनी मार्ग सांगितलेला आहे की मार्गी बहुतयाची गेले साधू संत, नका जाऊ आडराने ऐसे गरजती पुराणे। ग्रंथशास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे जो मार्ग साधू संतांनी सांगितलेला आहे, ज्या मार्गाने तुम्ही जावा हे साधू संतांनी सांगितलेलं आहे, त्या मार्गाने जाण्याचा आज प्रयत्न करणं गरजेचं आहे। तरच आपल्या वाट्याला सुख येणार आहे। आज वर्तमान युगाला सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज अवघ्या विश्वाला सुखी करण्यासाठी निराकारातून साकार झाल्या। निराकाराचं साकार रूप म्हणजे सद्गुरु, कारण प्रत्येक युगाला सद्गुरु हा निराकारातून साकार होतो, भक्तासाठी प्रगट होत असतो की निर्गुण होता सगुणाशी आला, भक्तासाठी हा प्रगटला। मग सद्गुरु काय करतो तर देवाची ओळख करून देतो आणि जे शाश्वत आहे त्या शाश्वताशी मनाची तार जोडतो। कारण जे कधीही संपत नाही, ज्याच्यामध्ये कधीही परिवर्तन होत नाही, अशा वस्तूशी जर मनाची तार कनेक्ट झाली तर माणूस दुःखी होऊ शकत नाही। कारण बदलत्या वस्तूशी जर माणसाचं मन जुळलं तर माणूस दुःखी होणार। पण जे परिवर्तनशील आहे, ज्यात काहीच परिवर्तन होत नाही, जे कधीही बदलत नाही, भूतकाळामध्ये होतं, आता वर्तमान काळामध्ये आहे आणि पुढे भविष्य काळामध्ये सुद्धा जे राहणार आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त ईश्वरीय सत्ता आहेत।
तो म्हणजे फक्त परमेश्वर आहे. मग अशा परमेश्वराला जाणल्याशिवाय माणसाच्या जीवनामधलं दुःख नाहीसं कधीही होत नाही. कित्येक साधू संतांनी हेच दाखले दिलेले आहेत ना. पण हे आज मन आहे ना, हे मन कुठंतरी भौतिक वस्तूशी जुडत आहे. हे मन कुठंतरी वेगळ्या विचारात गुंतत आहे, म्हणून माणसाच्या जीवनामधलं दुःख नाहीसं होत नाही. गरज आहे आज, जर जीवनामधलं दुःख नाहीसं करायचं असेल तर साधू संतांनी जो मार्ग सांगितलेला आहे ना, त्या मार्गाने जाण्याची. कारण सद्गुरूचा अवतार हा प्रत्येक जीवाला सुखी करण्यासाठी होत असतो. सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार. सद्गुरू हा प्रत्येक युगाला सुखी करण्यासाठी येत असतो. मग मला तुम्हाला एक विचारायचंय की सुख म्हणजे नेमकं कोणतं? देहाचं सुख का जीवाचं सुख? देहाचं सुख आपल्याला भौतिक साधनातून भेटल, पण जीवाचं सुखाचं काय? त्या जीवाला सुख कधी भेटल? ज्यावेळी जीवाला शिवाची प्राप्ती होईल, आत्म्याला परमात्म्याची प्राप्ती होईल, त्यावेळी आत्मिक सुख भेटल, त्यावेळी जीवाला सुख भेटल. हे जीवाचं सुख फक्त देवाकडनंच प्राप्त होऊ शकतं. हे फक्त ईश्वराकडनंच मिळू शकतं. जर या जीवाला सुखी करायचं असेल तर गरज आहे ब्रह्मज्ञानाची. ज्यावेळेस ब्रह्मज्ञान प्राप्त होतं ना, त्यावेळी जीवनामधलं सर्व काही दुःख निघून जातं. सगळं काही दुःख नाहीसं होतं. ज्यावेळेस आपल्याला देवाची ओळख होती, ज्यावेळेस ह्या मनाची तार ह्या निराकार परमात्म्याशी जुळते. तुका म्हणे तुझं न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले ते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की दुःखाचं डोंगर जरी आलं ना, तरी तुझा विसर पडू देऊ नको परमेश्वरा. कारण जीवन जगत असताना जीवनामध्ये बरेचसे चढ उतार येतात, बरेचसे असे प्रसंग घडतात की त्यावेळेस माणसाचा जे नियंत्रण मनावरती असताना ते सुटून जातं. माणसाच्या विचार करण्याची पद्धत जरा बदलते. दुःखाचं मूळच मुळात माया आहे. कारण दुःखी करणारी ही फक्त माया आहे आणि ब्रह्म हे सुख देणार असतं. मग जर माया कळाली तर जीवनामध्ये आपल्याला दुःख नाहीसं होईल जीवनातही. मग ही माया काय आहे? चंद्र सूर्य तारे हवा जीव आवाज धरती अग्नी पाणी, हे सगळं काही माया आहे. पैसा अडका धन दौलत बायका पोरं, हे सगळं काही मायेमध्ये गणलं जात आहे. प्रमाण देताना जगद्गुरु संत तुकाराम महाराज देखील सांगतात की नको नको मना गुंतू माया जाळी, की हा मनाला उपदेश केला, मना मायेमध्ये गुंतू नका. मग ह्या मनाला समज दिली की ही माया विषारी आहे, ही माया दुःख देणारी आहे. आणि जर जीवनामधलं दुःख नाहीसं करायचं असेल तर शाश्वत स्वरूपाला ओळखणं गरजेचं आहे. खरं काय आहे त्याला ओळखणं गरजेचं आहे. कारण जे काही आपण डोळ्यानं पाहतो ते सगळं काही नाश पावणार आहे, सगळं काही बदलणार आहे, यात सगळ्यात परिवर्तन होणार आहे. कारण जे काही उपजलं आहे ते सगळं काही नाश पावणार आहे. मग जे नाश पावणार आहे ना, ते कधीच सुख देऊ शकत नाही. पण जे अविनाशी आहे, जे शाश्वत आहे ना, त्याच्याशी जर मनाची तार कनेक्ट झाली तर जीवनामधलं सगळं काही दुःख नाहीसं होतं. गरज आहे त्या शाश्वत परमात्म्याला जाणण्याची, गरज आहे देवाला ओळखण्याची. आणि आज वर्तमान युगाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज त्या शाश्वत परमात्म्याची जाण करून देत आहेत. त्याच देवाची ओळख करून देत आहेत, जो देव समस्त साधू संतांनी पाहिला आणि अवघ्या विश्वाला सांगितला. प्रेमाने बोला, धन निरंकार.